नमस्कार. तर आज मी चालले होते आमच्या रानामधील मिरच्या तोडण्यासाठी. इकडं आजीला पण सोबत घेतलं होतं आणि आज म्हणले की चांगला धिंगाणाच घालून टाकावं. इकडं आजीला सोबत घेतलं, तिला म्हणले की चल बाई मिरच्या तोडून घेऊन येऊ. इकडं ती आणि मी निघालो. तर इकडं तिची मज्जा चालू होती आणि इकडं आपल्या रानामध्ये लावलेला आहे मस्त असं कांदा. कांद्याला पाणी द्यायचं आहे, त्याच्यामुळं भरपूर काम होतं. आणि तसंच आपल्या शेतामध्ये लावलेला आहे ऊस. तर अशा प्रकारचा ऊस आला होता रानामध्ये. इकडंच ऊसामध्येच आम्ही घरगुती मिरच्या लावल्या होत्या, म्हणून असं छोटंसं पातेलं घेऊन मी चालले होते आणि मागं माझी आजी येत होती. आजी इकडं तिकडं रानाला बघत येत होती आणि खूप धिंगाणा मस्ती होते, कारण की आजीची खूप जास्त मस्ती असते. इकडं तुम्ही बघू शकता की मी आमच्या शेतामध्ये फायनली पोहोचलेले आणि इकडं आहेत मिरच्यांची झाडं लावलेली. तर हिरवीगार अशी मिरची आहे. मिरच्यांचे खूप साऱ्या प्रजाती असतात, तर त्यातल्या आम्ही लावलेल्या आहेत 2 प्रकारच्या मिरच्या. तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या आहेत तुम्हाला ओळखू येत असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मला पण पाहायचं आहे की शेतकरी बांधव आपले कुठले कुठले आहेत. तर इकडं मला मिरच्या तोडायला मी खूप दिवसानंतर आले होते. मिरच्या एवढ्या भयंकर लागलेल्या होत्या की मला आधी कंटाळा आला होता, पण नंतर खूप मज्जा आली, कारण की आजीने मी आणि खूप धिंगाणा घातला. खरं तर एवढ्या मोठ्या मोठ्या मिरच्या होत्या की तोडायला सोप्या पण जात होत्या आणि हिरवेगार अशी मिरची होती. आजीला पण म्हणलं की आजी पटपट मिरची तोड, नाही तर बिबट्या येईन, कारण की आमच्या इकडे बिबट्याची भीती होती. त्यातच मला सापडलं अशा प्रकारची मिरची. तर इकडून बघितलं तर गणपती बाप्पा पण दिसत होता आणि इकडून पाहिलं तर हत्ती टाईप ही मिरची मला सापडलेली होती. खूप छान वाटलं, म्हणून म्हणलं की तुम्हाला पण दाखवावं. तर अशा पद्धतीची मिरची मला सापडली होती. तुम्हाला कधी सापडले का नक्की सांगा. एवढ्या साऱ्या मिरच्या मी तोडलेल्या होत्या आणि या मला घेऊन जायच्या होत्या मामाला आणि माझ्या मावशीला देण्यासाठी. आजीने इकडे तोडून ठेवल्या आणि ती पण खूप खुश झाली. मला म्हणली की याच्यासाठी मला घेऊन आलतेस का. तर खूप धिंगाणा मस्ती काढली. इथेच आम्ही खूप सारे फोटोज पण काढले, आजीचे खूप सारे फोटोज काढले. तिला म्हणलं पोज देऊन बस. त्यानंतर मी सुद्धा माझे फोटोज काढले. म्हणले की तेवढेच चला बाबा कुठंतरी पोस्ट करायला होतील. आणि अशाच बनवता बनवता रील्स पण 1-2 बनवून टाकले, ज्या की आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलला आलेल्या आहेत. तर संध्या शिशुपाल या नावाने आपलं अकाउंट आहे, तिथं जाऊन तुम्ही ती रील्स बघू शकता. आजीला म्हणलं मी तर चालले पुढं, पाठीमागून बिबट्या आला की तुला पकडेल, त्यामुळं पटकन पळ काढ इथून. नंतर आम्ही निघालो आणि एवढ्या साऱ्या मिरच्या घेऊन मी पोचले आमच्या घरी.